लाडक्या बहिणींना त्यांची चूक सुधारण्यासाठी सरकारने पुन्हा एक चान्स दिलाय. हो, तुम्ही खरं ऐकलंय. जर तुमची ई-केवायसी करताना चूक झाली असेल तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. आता ऑफिशियल वेबसाईटवर आल्यावर ही ई-केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. असा एक डायलॉग बॉक्स बघायला मिळेल. इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे, नंतर मी सहमत आहेवर क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे. आता OTP टाकल्यावर इथं तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाणार आहे. पहिला प्रश्न म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही मध्ये द्यायचं आहे. आणि दुसरा जो प्रश्न आहे तो आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत. या सुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही मध्ये द्यायचं आहे. एकंदरीत काय तर तुमच्या डोळ्यासमोर जे 2 प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचं दोन्हीचं उत्तर तुम्हाला नाही मध्ये द्यायचं आहे. आता जर तुम्ही चूक केली तर पुन्हा सरकार तुम्हाला हा चान्स देणार नाहीये. त्यामुळे विचार करून या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. नंतर मी दिलेली सर्व उत्तरे खरी आहे या बॉक्सवर तुम्हाला टिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता सबमिट केल्यावर तुमची ई-केवायसी पूर्ण होऊन जाणार आहे. आता ही ई-केवायसी कोणी करायची असा प्रश्न तुमच्या मनात असेल. जर तुमची ई-केवायसी करताना आधी चूक झाली असेल तरच तुम्हाला ही ई-केवायसी करायची आहे. जर तुम्ही आधी ई-केवायसी केलीच नसेल तरी सुद्धा तुम्हाला या वेबसाईटला भेट द्यायची नाहीये. कारण ई-केवायसी सुधारण्यासाठी फक्त सरकारने हा ऑप्शन टाकलाय. त्यामुळे ज्या कुणाची ई-केवायसी चुकली असेल त्यांच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका.